हदगाव तालुक्यातील तळणी परिसरातील बामणी फाटा ते तळणी रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून चालू आहे. वाढत्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतामधील हळद, कापूस, तूर, सोयाबीन, भाजीपाला इत्यादी पिकांवर धूळ साचते. या धुळीमुळे पिकं पिवळी पडतायत. धुळीमुळे पिकांची वाढ खुंटलीये. त्याच्यावर फवारणीचा खर्च वाया जातोय. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. हदगाव तालुक्यातील तळणी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकांची काय समस्या आहे या रोड बद्दल त्याला विचारू. काका तुमचं नाव काय? तुकाराम यशवंतराव तावडे, राहणार तळणी, तालुका हदगाव. तर या रोड बद्दलची माहिती अशी सांगतो मी की अतिशय त्रास आहे वाहनाला, मोटरसायकलला. किती वेळा असे गाड्या घसरून पडल्या या पाण्यामुळे, स्लिप झाल्या. हे काम काही लवकर होत नाही. हे शासनानं दक्षता घ्यावं. असं का? तरी तुम्हाला जाता येता काही वाहनाचा त्रास? भयंकर वाहनाचा त्रास आहे. धुरटा असं डोळ्यात आंधळे व्याची वेळाले असा धुरटा उठत आहे. आणि वाहनाची ट्रॅफिक काही जास्त आहे का या रोडला? भरपूर वाहनाचं असते. वाहन छोटे मोठे वाहन कोणते येतात? मोठे मोठे वाहन येतात, गाड्या येतात, जिबा येतात, 2 चाकी 4 चाकी हवे आहे. आता हे रोड असा झाला. आहेत मोठमोठे. हो. आणि तुमचं काही शेती आहे काय काका? शेती आहे. आमची शेती आहे ना कुठं आहे शेती? शेती रोडला खाली त्याच्यामुळे आमची पिकं मार बसायला धुक्यानं पिकं चांगली येईना झाली. 2 वर्ष झाली. त्याच्यामुळे तुम्ही बुवा जरा असं लक्ष करा. आणि शासनाकडून काही पाहिजे की काय तुम्हाला? शासनाकडून काय त्याचे गेलं ते पाहू बाबा गेलं. काही म्हणले का तुम्ही? नाही काहीच कोणापाशी काही सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही. नाही का? नाही ना काही. पण नुकसान व्हायला बुवा. आता तुम्ही बोलले का तळणीचे? तळणीचे का? तुम्ही या रोडनं जाता येता की नाही? रोजच जातो येतो. काय तुमच्यावर 2 व्हीलर आहे 4 व्हीलर? 4 व्हीलर आहे. असं का? मग त्याचा धुळाचा काही? धुळाचा आता या शेतकऱ्याला त्रास होतच. ते जे दुर्डा उठून त्याच्या पिकावर बसते. असं का? बरं. तुम्ही कुठले का? तळणीचे का? काय ग्रामपंचायतला काय सदस्य वगैरे काय दिसेल? माझी निवडा लॅब आहे. मला रोज या रोडनं जाणे येणे करावं लागते. तळणीची निवडा त्या रोडला जाता येत आम्ही म्हणजे संध्याकाळच्या मुलाखती उशीर होते 7-8 वाजता. त्यावेळेस टिप्पर जे आहेत खडकाचे टिप्पर रोज चालू राहतात. ते साईड पण देत नाहीत आम्हाला. कारण आमच्या घरी आपले लेकरं बाळ आहेत ना, त्यांना पण समजाय बघते ना की बाबा याचे लेकरं बाळ आहात, याने हॉर्न मारला, साईड द्यायला पाहिजे. रात्रीचा टाइम राहते, माळावर चोर राहतात. त्या गडबडीत माणूस लवकर घराकडे यायचा प्रयत्न करते आणि हे साईड देत नाहीत. हे टिप्पर जे आहेत खडकाचे हे ते याला कोणी परवानगी दिली, काय दिली, याने कोणाला दाखवायला पाहिजे ना. यांचं काही तसं नाही. कोणाला तरी एखाद्या नेत्याला धरून पैसे देऊन समजा काहीतरी काम चालू आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. कंटेनरला विचारा कोणाचं काय पैशाचं निवेदन आहे का? गावामध्ये कसं आहे, आपण नागरिक आहोत. आपण आपले 2 पैसे कमवायला लेकरासाठी काम करत असतो. पण जे मोठे जे वाहन आहेत ते आम्हाला कदापि साईड देत नाहीत. आम्ही 2 व्हीलर करून रोज फिरतो. आम्ही दुकानला जाणं येणं, मधात काही काम, लेकरू बिमार राहते, मुलगा काय यावं लागतील फास्ट. त्याचे साईड कशी देत नाहीत आम्हाला. आणि आता तरी बरसातीमध्ये एवढा चिखल होता की आमची गाडी घसरून पडायची. असं का? तुमच्या गावातून काही या रोड बद्दल काही ग्रामपंचायत काही केले 100 खेप कंप्लेंट केलेली आहेत. तहसीलदाराला अर्ज दिलेला आहे, सगळ्याला असं केलेलं आहे. पण कोणी आपण काय करणार? हो ना, सामान्य माणूस काय त्याच्या करणार? जागी आपला उतरून 2-4 रट्टे झाला टिप्पर वाल्याला, त्याचं लिंक राहते मोठी. हो ना. म्हणजे आपल्याला पुन्हा वावरही काय लागतं याला भांडण केली. हे दुसरं म्हणणं एवढं जाईल किंवा लवकर नागरिकाला त्रास देऊ नका. रोड लवकर करून द्या आम्हाला. बाकी काय विषय चांगली गोष्ट आहे तुमची. तुमचं काय नाव आहे? माझं नाव शंकर तुकाराम तावडे, तळणीतला रहिवासी आहोत. इथं निवगा होळीला मला दररोज अपडाऊन करावं लागते. तुम्हाला सांगतो, इतका या दुट्याचा त्रास आहे. डोळ्यामध्ये दुट्या जाते. 2-3 वर्ष झाली रोड काय होईल झाला. किती वर्षापासून काम चालू? वयाचं काही खरं नाही. 2-3 वर्ष झाले नुसता दुट्टा आहे. बरसातीमध्ये तर कमीत कमी आमच्या 25 लोक पडले. काही लोकांचे तर हातही फ्रॅक्चर झाली. बरसात मध्ये तर गाडी चालवता येणार चालवता येत नाही. अचानक जर पाऊस झाला तर कसं आहे? नाही लईच अवघड आहे. आणि शासनाने काय करायला पाहिजे, लवकरात लवकर हा रोड करायला पाहिजे. लोकांना खूप त्रास आहे, शेतकऱ्याला त्रास आहे. शेतकऱ्याची पिकं तुम्हाला सांगतो, तुम्ही अक्षरशः आता प्रत्यक्ष जाऊन पाहायला येता किती नुकसान आहे. हो ना. फवारलं तरी काही फरक पडत नाही. नुसता दुड्डा त्याच्या कापूसीचा कोणी येईन झालं, त्याच्या हळदीवर तुरडा, त्याच्या गव्हावर तुरडा, त्याच्या प्रत्येक मालावर तुरडा आहे. आणि फवारून काय फरक पडून झाला? असं त्याच्या उत्पन्नात घट व्हायला लागली. म्हणजे शेतकऱ्याची भरपूर नुकसान आहे. शेतकऱ्याची आतोनात नुकसान आहे. आणि आमच्यासारख्या नागरिकाच्या तर डोळ्यात दुड्डाच चालला. त्याच्यामध्ये तुमचे आरोग्य धोक्यात. आमचं तर आरोग्य धोक्यात आहे हो. पण या
शेतकऱ्याचं किती अवघड आहे हो ना. आणि रोड केव्हा होते हेच आम्हाला असं कळ झालं. 2-3 वर्ष व्हायला काही रोड होईल झाला अजूनही. काय नुसती गिटी टाकतात आणि दुड्डा, दुसरं काहीच नाही तुम्ही त्याच्यात. पडले का? मी तळणीचाच आहे, सुदर्शन प्रभाकर तावडे. तळणीचाच रहिवासी आहे. एक जवळजवळ 2 वर्ष झाली रोडला खतून ठेवून काहीच नाही. 10 लोक पडली असतील आतापर्यंत रोजचे, दररोजचे. आणि लोक म्हणाले मग ते ठेकेदाराला फोन लावला, ठेकेदार म्हणजे दारू पिऊन पडली, म्हणजे दारू पिऊन 10 माणसं पडतात का हो? हो ठीक हा? ठेकेदाराला फोन लावला, आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं, सगळीकडे निवेदन दिले, काहीच होईन. सांगून कदर आम्ही आता. आणि दररोजची 10 माणसं पडायली की म्हणाले त्याच्यातली दारूच पिऊन होती म्हणे. आता 10ला 10 दारू पिऊन असतात का हो? नाही हा? नसतात. 2-3 असतील हे दारू पिऊन. अहो दिवसा हाताला हाता लागलेला आहे, मी 2दा पडलो तिथे. असं का? मी हाताला लागलेला आहे, अजूनही हात दुखते मग. 2दा पडलो, एकदा नाही. आणि संध्याकाळचे असे वाहने चालते, एक साईडनं वाहने रस्ता दिला काढून, वरचा रस्ता बंद केला आणि खालचा आहे. आता जायचा याचा एकच रस्ता असल्यावर जाया कोणी माणसानो. आणि समोरून वाहन आले की आमच्या मोटरसायकलचा लाईट कमी, ते समोरचा वाहन तोंडावर आले की आमच्या तोंडावर उजेड पडला की आम्हाला पुढचं काही दिसतच नाही. आणि तेच उलटे म्हणतात आम्हाला साईड दिली नाही म्हणजे. आता मोटरसायकल वाल्यांना साईड द्यायची राहते की मोठ्या वाहनांना द्यायची राहते? अशी भरपूर नागरिकांची समस्या आहे. तुम्हाला सांगतो आम्ही या नेत्यालाच गावाच्या कदरलो, किती खेप सांगून कदरलो. गावातले नेते असतील ना? त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. त्याच्या घरी कार्यक्रम असला की पाणी टाकतात रोडवर. पण आमच्या घरी कार्यक्रम, आता आम्ही दररोज गावातले लोक बरेचसे येणं जाणं करतात, तर पाणी नाही, काहीच नाही. आणि त्याच्या घरी साध्या कोणता बैठकीचा जरी कार्यक्रम असला की पाणी टाकायला होतं ठेकेदाराला. त्याचं फोनवर काम होती. गाव तर भरपूर मोठं दिसायला. गाव सगळं राख लावली या गावाची, काय सांगावं तुम्हाला. बेजा निधी आलता, आतापर्यंत 9 कोटी रुपये आले, ग्रामपंचायतला रुपया दाखवला नाही तुम्हाला, काहीच विकास नाही. त्या स्मशानभूमी मध्ये येऊन पहा, 2.5 लाख रुपये उचलले स्मशानभूमीचे, आणि काहीच काम केलं नाही. माझ्याकडे पेपर राहत म्हणजे काम तुमच्या इकडले खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, यांचं काही अरे काहीच नाही. ते म्हणाले निधी झाला नाही म्हणाले. आता काय करावं आम्ही तरी. आता उद्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते काहीच नाही. आता ते पलटीच मारायचं होतं तुम्हाला सांगतो. आता कदरले लोक आमच्या इकडे, सगळे लोक कदरले. सांगून कदरलो आम्ही. असा आमचं ऐकाय तयार नाही कोणी, आणि काहीच नाही. न्यूज मराठी प्रतिनिधी दयानंद गायकवाड.